नमस्कार। आज दिनांक 21 जून 2025 वार शनिवार। केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये आज शेवते गावामध्ये येऊन आज सद्यस्थितीची व्हिडिओ बनवतोय। त्याचं कारण असं आहे की मी शहरातून सद्यस्थिती तर दररोज बनवतोय, पण शहरात ग्रामीण भागातून शेतकरी पुण्यापर्यंत पोहोचतोय किंवा वेगळ्या मार्केटपर्यंत पोहोचतोय साहेब बसले किंवा व्यापारी देशभरातला त्या आडतीपर्यंत पोहोचतोय। पण एक आडत्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आणि त्याची सद्यस्थिती आजमावून पाहतो तर भयंकर परिस्थिती शेतकऱ्यांची वाईट आहे। अशी वाईट आहे की त्या शेतकऱ्याला योग्य मूल्यमाप त्याचं मिळावं, मालाचं त्याला रेट चांगला भेटावा आणि आपल्याला एवढ्या मेहनतीचं फळ हे चांगलं पैसे देऊन जावं ही प्रत्येकाची भावना असते। परंतु आज जागेवरती सौदे कोणत्या पिरियडमध्ये होत आहेत की ज्या वेळेस मंदी होते त्याच पिरियडला शेतकरी घाबरलेला असतो आणि त्याच पिरियडला तो सौदा करून टाकण्याचा प्रयत्न करतो की पुढे जाऊन अजून रेट खाली उतरायला नको। आणि अशातच कुठेतरी दिलासा मिळतो तो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि कुठेतरी आम्ही अभ्यास शेतकऱ्यांच्या तोंडून आलेला असतो, व्यापाऱ्यांच्या तोंडून आला असतो आणि वेगवेगळ्या राज्यात काय चाललेलं असतं याचा अभ्यास आमच्यापर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्हाला आम्ही नक्कीच दिलासा देतो। आणि अशातच आज मी अतुल तोंडले यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे आणि इथे येत असताना यांची हिस्ट्री तुम्ही ऐकली असेल की ऑडिओ क्लिप आम्ही पहिल्यांदा त्यांची आपल्याला ऐकवत असताना 80-85 रुपयाने जागेवरती रेट चाललेला असताना त्यांना दिलासा मिळाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि 120 पर्यंतचा सौदा व्हायला लागला आणि त्यांच्या अपेक्षा वाढल्या की अजून मला कुठेतरी 130-140चा रेट मिळावा। आणि मी त्याच वेळेस सांगितलं होतं की 151 रुपयापर्यंतचा रेट हा मला अपेक्षित आहे, तो लवकरच मिळेल। आणि त्यांची पण अपेक्षा होती की मी 150 पर्यंत जाईल, 151 पर्यंत जाईल। पण त्याच पिरियडला मंदीचं सावट हे पावसामुळे जाणवायला लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये 135चा रेट हा त्यांना कुणीतरी मागितला आणि त्यांनी धाडस केलं की मी आता केडी चौधरींच्या आडतीवरती जाऊनच येणार आणि 10 कॅरेट का व्हायला मी घेऊन जाईल आणि ती पण व्हिडिओ मी आपल्याला दाखवली। मी ह्यासाठी आवर्जून सांगतोय की शेतकऱ्यांनी धाडस केलं तर त्याला फायदा हा 100% होणार। आणि त्यांनी इथं आल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून जे सांगितलं की शेठ मी जर हा अभ्यास नसता केला तर 100 रुपयाला सौदा हा देऊन टाकला असता। आणि आज त्यांच्या या बागेमध्ये 150 रुपयांनी त्यांच्या मालाचा सौदा झाला आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी इथं आलो आणि सद्यस्थितीचा फायदा झाला। तर मी सर्वांना विनंती करतो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। ही सद्यस्थिती काय आहे? ही सद्यस्थिती आमच्या जीवन मरणाची यातना कुठेतरी कमी करण्याची भावना या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय। ह्या जीवन मरणाच्या यातनेमधून आम्हाला सोडायचं असेल तर आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि सद्यस्थिती ही बांधावरती जाऊन माझ्यासारख्याने सुद्धा अनुभवली पाहिजे। आज यांच्या तोंडून वाक्य यायला लागली की आता मोडीत निघायला लागली जागेवरचे सौदे मोडीत निघायला लागली का? कारण आम्ही आता कुठेतरी मानसिकतेने तयार झालो की आम्हाला मार्केटचा अभ्यास करायचा। आता आम्ही बागेचा अभ्यास केला, त्याच्यावरती रोगराई हटवायचा अभ्यास केला, परंतु आम्हाला मार्केटिंगचा अभ्यास करायचा आहे। म्हणून ही मंडळी आता एकत्र आली आणि नुसते एक आडतदार या ठिकाणी येत आहेत आणि एवढी मंडळी जर एकत्र येत असतील तर त्यांना कुठेतरी भावना एक चांगल्या आडत्याच्या बद्दलची निर्माण झाली। नाहीतर मी नेहमी सांगतो की आडत्याला नेहमी चोरच म्हणलं जायचं आणि आजही म्हणलं जातं, परंतु केडी चौधरी हे वादळ गेले 50 वर्ष हे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतंय आणि म्हणून कुठेतरी आज केडी चौधरी येणार म्हणल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं स्वतः केडी चौधरी आज या ठिकाणी आले, त्यांनी शेतकऱ्यांची मतं जाणून घेतली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि माझ्या माध्यमातून तर मी देण्याचा प्रयत्नच करतो। परंतु हा कुठेतरी जिव्हाळा हा शेतकऱ्यांपर्यंत जोडला गेलाय म्हणून ही सगळी मंडळी आज एकत्र आली आहेत। याच्यात वयस्कर साहेब आहेत, सुतार साहेब आहेत की ज्यांनी
अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. एक एमएससीबी मध्ये वरिष्ठ अधिकारी आज रिटायर झाल्यानंतर या काळ्या मातीतलाच सुपुत्र ज्यावेळेस अधिकारी होतो त्यावेळेस एमएससीबीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतक्या वर्षाचा अभ्यास त्यांचा झाला. परंतु आज काळ्या मातीत स्वतः अभ्यास करत असताना, शेती करत असताना आज अनुभव घेत आहेत. परंतु सगळे अनुभव घेतलेत, पण मार्केटिंगचा अनुभव कुठेतरी सर्वांना यांच्यासारख्यांना कमी पडतोय. म्हणून माझ्यासारख्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय आणि माझी सुद्धा जबाबदारी वाढते. आणि या सद्यस्थितीमधून तुम्हाला मी एकच संदेश देईल की आज पाऊस सगळीकडे उघडलेला आहे. आज नाशिकमध्ये 2-3 दिवस आवक कमी होती, पुण्यामध्ये बी आवक कमी होती. आपल्या दोन्ही डाळिंब रेटचा मी अभ्यास सांगत असताना राज्यामधल्या सगळ्या मार्केटला आवक ही कमी होती. का तर पाऊस होता, ओले माल काढू नका हा पण संदेश दिला होता. आणि आता हळूहळू आवक जरी वाढली तरी हलक्या मालाची आवक वाढणार आहे आणि चांगल्या बागा अजून पाठीमागे थांबणार आहे आणि थांबलं पाहिजे. कारण यांची 30 मेला बाग येणारी, आज 21 जूनला त्यांनी आज तोडणी चालू केली, म्हणजे 20 दिवस थांबवली. ज्यांची बाग थांबण्यासारखी असेल त्यांनी विरळून काढा आणि ज्यांची बाग थांबण्यासारखी नसेल, ज्यांच्या मालावरती टिपका येत असेल, बुरशीनी माल खराब होत असेल तर त्यांनी बिलकुल थांबू नका. पण मी नक्कीच सांगतोय की मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आम्ही 211चा रेट तांबेरे गावात, नगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामधील तांबेरे गावात डॉक्टर शशिकांत पन्हाळे सरांच्या बागेमधून आपण ती व्हिडिओ बनवली होती आणि तिथं तो करंट झाल्याच्या नंतर 250 रुपयाचे रेट, 250चे रेट हे जागेवरती त्या ऑगस्टच्या महिन्यानंतर आपल्याला पाहायला भेटले होते. पण यावर्षी आपल्याला जुलैमध्येच, ऑगस्टमध्येच 200चा रेट पाहायला भेटतील. कारण क्लायमेट काय सांगतंय ह्याचा अभ्यास प्रत्येक जणांनी करणं गरजेचं आहे. कारण सगळीकडे तेलेनी मार बसलेला आहे आणि काही भागामध्ये असे डाग आलेले आहेत, माल थांबू शकत नाही, लाल पुरळ आलेली आहे. आणि अशा परिस्थितीत बांधावरती ज्यावेळेस जातोय त्यावेळेस व्यापाऱ्याला आता कोण जवळ करीत नाही. अशा परिस्थितीमध्ये आता शेतकरी सुद्धा हुशार झालाय आणि तुम्ही सुद्धा हुशार व्हा. तुम्ही एकत्र या. तुम्ही युट्यूब चॅनलचा अभ्यास करत असताना हा आडत्या खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे 4 मार्केट तपासा. आपण स्वतः आमच्याही आडतीला या आणि मग माल आमच्याकडे पाठवायचा का जाग्यावर सौदा करायचा. तर मी तर म्हणेल की जाग्यावर घेणारे सुद्धा चांगले आहेत. आज मी ज्यांनी माल घेतलेला आहे त्या व्यापाऱ्याचा सुद्धा सत्कार करायला आलेलो आहे, ज्यांनी दिलाय त्यांचा सुद्धा सत्कार करायला आलेला आहे. मी ज्यावेळेस 211चा सौदा झाला त्या व्यापाऱ्याचा सत्कार करायला गेलो की असे जर व्यापारी उद्या जर जास्त तयार झाले तर माझ्या जाग्यावर देणाऱ्याला कुठेतरी न्याय भेटेल. आणि तुम्ही म्हणताय की आता सौदे कॅन्सल होत आहेत, नाही, सौदे वाढले पाहिजेत जाग्यावरती. त्यावेळेस वाढतील त्यावेळेस अजून क्षेत्र वाढेल आणि अजून क्षेत्र ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस माझ्या शेतकऱ्याला दुसरी पिकं करण्यापेक्षा डाळिंब हे पीक परवडेल. आणि महाराष्ट्रात माल विकतोय का देशात विकतोय त्याच्यापेक्षा परदेशात आपण माल कसा विकू याच्याकडे धोरण ठेवलं तर मला असं वाटतंय की हे डाळिंब पीक आपल्याला जे वरदान ठरलेलं आहे, खरं तर हे वरदान यासाठी चांगल्या पद्धतीने ठरलेलं आहे की इथं अभ्यासाची शेती आहे, इथं हुलगं मटकं करणाऱ्याची शेती नाहीये. त्यामुळं ज्याचा अभ्यास असेल तर त्यांनी सद्यस्थितीचा अभ्यास करत करत मार्केटिंग करा आणि इथून पुढचा काळ हा चांगला असताना आपण विरळून माल काढा. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला समाधान झालं की आल्याबरोबर एवढी सगळे शेतकरी एकत्र आले आणि अनेक प्रश्न विचारले. तसे तुमच्याही मनात प्रश्न असतील तर हे प्रश्न मी जरी पोहोचू शकलो नाही तर तुम्ही आमच्या आडतीपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला येता येईल तिथपर्यंत या. तुमच्या मनातले प्रश्न काय असतील तर ते आपण एकामेकांशी संवाद करू किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तर तुम्ही मला प्रश्न टाका, मी तुम्हाला उत्तर देईल. पण सद्यस्थिती एकच सांगतो, यावर्षी दिवाळीपर्यंत रेट पडणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. जोपर्यंत राजस्थान चालू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मालाला दुसरा पर्याय नाही. कर्नाटक सुद्धा लास्ट स्टेजला असतं, परंतु आपल्याला रेट पडणार नाहीत यासाठी सद्यस्थितीमध्ये सांगतोय की जसं आता दिवस पुढे येईल तसा रेट हा वाढलेला दिसेल. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता काल सुद्धा तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये 210 रुपयाचा पर्यंत वरचा माल गेला, खालून 70, 80, 90चा गेला, 150, 155 रुपयाच्या सरासरी आता मार्केटमध्ये सुद्धा व्हायला लागलेले आहेत आणि जाग्यावरचे सुद्धा 150 रुपयाचे सौदे व्हायला लागलेले आहेत. तर लवकरच आपल्याला सौदे 250, 200चा पाहायला भेटेल. जिथं 175चा सौदा होईल तिथं त्या बागेमध्ये मी आता जाणार आणि ज्यावेळेस 200चा सौदा होईल त्या शेतकऱ्याचा सुद्धा सौदा ज्या ठिकाणी जाग्यावर होत्या त्या घेणाराचा आणि देणाराचा करायला जाणार. हे वादळ आपल्याला पेटवावं लागेल आणि ही वादळ पेटवल्याच्या नंतर
जागेवरती खरेदी ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस मार्केट सुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून माझं एकच तळमळ आहे, पूर्ण महाराष्ट्रातला माल केडी चौधरी विकणार नाही. फक्त एकमेव दिशा देण्याचं काम माझ्यासारखा जर शेतकऱ्याचा सुपुत्र करत असेल तर नक्कीच भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. एवढं या निमित्तानं आज सद्यस्थितीमध्येच्या माध्यमातून सांगतो. मी आज सुट्टी असल्यामुळे आज सोलापूर जिल्ह्यात आलेलो आहे. अनेक जिल्ह्यामध्ये माझे दौरे होत असताना मी वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करतो आणि मग तो सद्यस्थितीमध्ये पोहोचवतो. तर नक्कीच आपण सद्यस्थितीच्या माध्यमातून एकच लक्षात घ्या की इथून पुढचा काळ आपल्याला फायदेशीर ठरणार असेल तर फक्त एकच की मार्केटिंग फक्त समजून घ्या, माल विरळून काढा आणि कुणाच्याही आफेवरती जाग्यावरती घेणारा आपल्याला फसवत असेल किंवा माझ्यासारखा एखादा आडत्या काही तुम्हाला चुकीचं सांगत असेल तर खात्री केल्याशिवाय सौदा करू नका. एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि इथे या गावात आलेल्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.